स्वराज्याचा सिंह तानाजी मालुसरे. स्वराज्याच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी असतात ज्यांची ओळख एका वाक्यात सामावते. गड जिंकला गेला, पण तो जिंकणारा सिंह हडपला. हे शब्द ज्यांच्यासाठी उच्चारले गेले ते म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत योद्धे तानाजी मालुसरे. कोकणातील उमरठ या छोट्याशा गावात जन्मलेले तानाजी बालपणापासूनच शिवाजी महाराजांच्या सहवासात वाढले. ही मैत्री केवळ खेळातली नव्हती, तर काळाच्या ओघात ती रणांगणात कसोटीला उतरलेली होती. स्वराज्य उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर तानाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. उंबरखिंडीसारख्या अवघड लढायांपासून ते अफजलखानाच्या मोहिमेपर्यंत त्यांच्या तलवारीने शत्रूंना घाम फोडला. पुणे प्रांतातील कोंडाणा किल्ला हा केवळ दगडांचा ढीग नव्हता, तर तो स्वराज्याच्या सुरक्षिततेची गुरुकिल्ली होता. सुरुवातीला महाराजांनी चातुर्याने हा किल्ला स्वराज्यात आणला होता, पण राजकारणाच्या गुंतागुंतीत तो पुन्हा शत्रूच्या ताब्यात गेला. जिजामातांच्या मनात ही सल कायम घर करून होती. राजगडावरून त्या वारंवार दूरवर दिसणाऱ्या कोंडाण्याकडे पाहत आणि महाराजांना म्हणत, तो गड स्वराज्यात येईपर्यंत माझे मन शांत होणार नाही. शेवटी महाराजांनी निश्चय केला. ही मोहीम सोपी नव्हती. कोंडाण्यावर उदयभान राठोडसारखा कठोर आणि अनुभवी सेनापती होता. चारही बाजूंनी उंच कडे, मजबूत तटबंदी आणि सज्ज तोफा. थेट हल्ल्याची कल्पनाही अशक्य वाटावी अशी परिस्थिती होती. महाराजांच्या दरबारात एकच नाव घुमले, तानाजी मालुसरे. याचवेळी तानाजींच्या घरात आनंदाची लगबग सुरू होती. मुलाच्या लग्नाची तयारी जोरात चालू होती. पण जेव्हा स्वराज्याचा प्रश्न उभा राहिला तेव्हा वैयक्तिक सुखाला त्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. आधी कोंडाण्याचे कार्य, मग संसार असे ठाम शब्द उच्चारून ते मोहिमेवर निघाले. कोंडाण्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या कोळी समाजाच्या मदतीने त्यांनी एका अकल्पित मार्गाची माहिती मिळवली. सरळ सोट नसलेला, भीषण उतार असलेला कडा. शत्रूला ज्याची अपेक्षाच नव्हती तोच मार्ग स्वराज्याचा आशेचा रस्ता ठरला. माघ वद्य नवमीची अंधारी रात्र, शांततेचा भास आणि अचानक मावळ्यांचा गडावर घुंगावणारा जयघोष. पहारेकऱ्यांना सावरायची संधी मिळण्याआधीच रणकंदन माजले. उदयभान रणांगणात उतरला आणि दोन सिंह आमनेसामने उभे ठाकले. तलवारी चमकल्या, ढाली आदळल्या. एका क्षणी तानाजींची ढाल तुटली, पण धैर्य तुटले नाही. कमरेचा शेला हाताला गुंडाळून त्यांनी मृत्यूशी दोन हात केले. अखेर एक घाव असा बसला की तानाजी रणांगणावर कोसळले, पण पडताना त्यांनी उदयभानालाही कायमचे शांत केले. नेतृत्व कोसळले असे वाटताच मावळे गोंधळले, पण सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामांनी त्यांना थांबवले. इथे तुमचा धनी रक्तात पडला आहे आणि तुम्ही मागे फिरणार. या शब्दांनी मावळ्यांच्या अंगात नवी ऊर्जा संचारली आणि काही वेळातच कोंडाण्यावर भगवा फडकला. राजगडावरून धगधगणाऱ्या ज्वाला दिसल्या आणि महाराजांना विजयाची बातमी कळली. पण आनंद क्षणिक ठरला. तानाजींच्या बलिदानाची वार्ता समजताच महाराजांचे डोळे पाणावले. एक किल्ला मिळाला, पण स्वराज्याचा आधार गेला असे उद्गार त्यांच्या ओठावर आले. तानाजी मालुसरे गेले, पण त्यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठा आजही सिंहगडाच्या प्रत्येक दगडात जिवंत आहे.